हँड. नेहमीच या लेफ्ट हँड गोलंदाजावर जर तुम्ही थोडीशी मेहनत घेतली ना तर हा गोलंदाज सुद्धा जगदीश पवार यांच्यासारखा एक चांगला दर्जेदार गोलंदाज सावक संघासाठी घडू शकतो. लेफ्ट हँड फलंदाज असो, लेफ्ट हँड गोलंदाज असो, स्विंगिंग नॅचरल स्विंग नेहमीच आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून. क्या बात आहे. मी म्हटलं होतं तुम्हाला लेफ्ट हँड गोलंदाज नेहमीच खूप सुरेख असतो आणि त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जाते आणि ते फर्निचर बिघडवलं जाते. पहिला मोठा गडी गारद केला जातोय तो अरविंद याच्या माध्यमातून. बॅक टू पॅव्हेलियन कैलास. एक चौकार एक षटकार लगावलं. पुन्हा सज्ज बाळा यावेळेला. क्या बात आहे. ब्लॉकवर डिलिव्हरी. सुरेख. इथे मात्र जयदाशाला आपलं ऍक्सिलेटर वाढवावं लागेल. धावांच्या गतीवर त्याला आता लक्ष द्यावं लागेल. अजूनही त्याच्या माध्यमातून ज्या खेळीची अपेक्षा आहे संघाला त्या खेळीची अपेक्षा काही पूर्ण करताना तो दिसत नाही. पूर्तता त्याच्या माध्यमातून का यावेळेला पुन्हा सुरेख क्षेत्ररक्षण आणि बाद होईल बाळा. खराब रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. यस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला खराब चेंडू. चौकार. त्या दिशेला व्हॉलंटियर्स आहेत. तर आपण पाहिलं तर निश्चितच थोडासा शॉर्ट ऑफ द लेंथ डिलिव्हरी सहजरित्या धाडून दिलंय. फाईन खेळलेला फटका जातोय 4 धावांसाठी. आजची लिंक टाकलंय का जगदीश? जर आपण पाहिलं तर निश्चितच समर्थ लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आपण पाहू शकता. हे सामने लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे. जर आपण सबस्क्राईब झाला नसाल तर सबस्क्राईब. क्या बात आहे. ही ताकद आहे. ही जयदासाची ताकद आहे. उंचपुरा फलंदाज आहे. थोडासा खराबी नव्हती या चेंडूमध्ये परंतु दोन्ही गोलंदाजांचं आपण विश्लेषण केलं तर 4 चेंडू सुरुवातीचे खूप चांगले टाकले होते. त्यानंतर शेवटचे जे 2 चेंडू होते त्या 2 चेंडूवर चौकार षटकार दोन्ही गोलंदाजांनी खाल्ला आणि इथे मात्र धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या 26च्या घरामध्ये. दोन षटकांचा खेळ इथे संपलाय. पहिल्या 2 षटकांचं विश्लेषण आपण पाहिलं तर दोन्ही षटकांमध्ये 13-13 धावा दिल्या दोन्ही गोलंदाजांनी. नवोदित ते तिसरे षटक मात्र हाताळतोय गोलंदाज कृष्णा. हा सुद्धा एक लेफ्ट हँड गोलंदाज आहे. यस क्या बात आहे. असं जर आपण पाहिलं तर जरा पहिल्या 2 गोलंदाजांपेक्षा थोडासा अनुभव असणारा हा गोलंदाज आहे. या गोलंदाजाने आता धावसंख्येला रोखावं लागेल. मारुती वाघमारे साहेबांनी त्यांना सांगितलं की इथे धावा वाचवण्याची खूप गरज आहे. धावा भरपूर झाल्यात. हा झेल टिपणं गरजेचं आहे. झेल टिपला जाणार का? मात्र 2 धावा घेणार नाही जयदास कारण तो जाणतोय पुढील सर्व चेंडू त्यालाच खेळायचे आहेत. मोठा फटका मारण्याच्या प्रतीक्षेत तो असेल. 4 चेंडूंचा खेळ होणं शिल्लक आहे. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण मला ऐकताय. मी DN पवार उर्फ धनंजय पवार निश्चितच आपल्या सर्वांचं इथे गावदेवी चषक 2024 मध्ये स्वागत करतो. क्या बात आहे. चेंडूला कोणत्याही पद्धतीची उसळी नव्हती परंतु चुकी केली जाते. डायरेक्ट हिट केला जाते.
त्या दिशेला पंच आहेत, पंच सांगतात यस इट इज नॉट आउट. सहजरित्या मात्र एक धाव चोरली जाते. आखो से काजल चुरा लेना अशा पद्धतीत ही धाव चोरली जाते. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 28 धावा धाव फलकावर पाहतोय. थेंबे थेंबे तळे साचे ह्या उक्तीप्रमाणे कुठेतरी आपण पाहिलं तर पहिले 3 चेंडू तीनही गोलंदाजांनी दर्जेदार टाकलेत. कृष्णाने सुद्धा अद्यापर्यंत कमी षटकांच्या खेळामध्ये नेहमीच शेवटचं षटक जे असतं ते हाणामारीचं षटक असतं. त्या षटकामध्ये चांगली इथे कामगिरी करताना दिसतोय कृष्णा. पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाज ऑन द स्ट्राईक. पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच वळलेत निश्चितच. इट इज कॉल्ड बाय वाईड. आपण पाहिलं तर इट इज कॉल्ड वाईड बाय अंपायर. जर लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा कोणताही चेंडू असेल तर त्या चेंडूला मात्र स्वैर घोषित केलं जातं. आणि अशा पद्धतीत पुन्हा एकदा 2 धावांचा बोनस मिळतोय. आणि या 2 धावांच्या बोनस नंतर संघाची धाव फलक जाऊन पोहोचलाय 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस्ट ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण धाव फलकावर धावा पाहतोय 30 धावा. नेक्स्ट मॅच साठी मात्र यस सलामी दिली जाते समालोचन कक्षाला. चेंडू येतोय 6 धावांसाठी. दर्जेदार थरार पाहतोय आपण जयदास याच्या बॅटमधून. इट इज अ बिग 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 हिट बाय जयदास. सहजरित्या चेंडूला धाडून दिलं जातंय 6 धावांसाठी. या 6 धावांनी धाव फलक जाऊन पोहोचले 36 धावा धाव फलकावर. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. बघूया काय घडणार काय बिघडणार मैदानात. पुन्हा एकदा त्याच दिशेला आणि हा सोप झेल सुटला आणि षटकार. क्या बात आहे. इथे पुन्हा एकदा चुकी होते ती म्हणजे निश्चितच यस टी शर्टवर नाव पाहून थोडस मला टेन्शन आलंय. खेळाडूच्या टी शर्टवर DN पवार असंच नाव आहे आणि त्यामुळे कुठेतरी मला टेन्शन आलं की माझ्याकडून सुद्धा अशी चुकी बऱ्याच वेळा झालेली आहे. परंतु असो खेळ आहे खेळाचा भाग आहे. परंतु इथे जेवढ्या धावा जमवता येतील तेवढ्या धावा. आणि हा यस यस बॅक टू बॅक थर्ड 6 हिट बाय जयदास. तिसरा षटकार मारलाय लागोपाठ. 48 धावा धाव फलकावर 49 धावांची गरज. काय जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. ह्या छोट्या छोट्या चुका आहेत त्या चुका नवीन संघांनी टाळणं खूप गरजेचं आहे. एखाद्या वेळेला एक फलंदाज नाकाम ठरू शकतो, एक गोलंदाज नाकाम ठरू शकतो. एखाद्या दिवशी गोलंदाजाचा दिवस खराब असेल तर त्याच्याकडून गोलंदाजी खूप खराब होते. एखाद्या दिवशी फलंदाजाचा दिवस खराब असेल तर त्याच्याकडून फलंदाजी खूप खराब होते. परंतु क्षेत्ररक्षक हा असा क्रिकेट मधला भाग आहे की एक उत्तम क्षेत्ररक्षक मात्र तुमचा जर का ढेपाळला तर बऱ्याच धावा तुम्ही तिथे देऊ शकता. तेच आपण पाहिलं तर आजच्या सामन्यामध्ये निश्चितच जवळपास 15 ते 16 धावा अतिरिक्त दिल्या गेल्यात साळुंख संघाकडून. निश्चितच मारुती वाघमारे साहेबांचा साळुंख संघ नवोदित संघ आहे. ते जाणतायत की आपल्या खेळाडूंना अजून घडण्यासाठी खूप संधी आहे. त्यामुळे ते त्यांच्यावर प्रेशराइज गेम करणार नाही. परंतु कुठेतरी त्यांच्याकडून चांगलं कामगिरी होणं खूप गरजेचं आहे. चला नेक्स्ट मॅच कोसाणे आणि चिखलगाव. प्लीज कम अप टू स्टेज बोथ ऑफ द कॅप्टन्स. दोन्ही कर्णधारांनी कृपया टॉससाठी नाणेफेकीसाठी यायचं आहे समालोचन कक्षाजवळ. आयोजक आपली वाट पाहत आहेत. येणाऱ्या 18 चेंडू 49 धावांची गरज.
जर का आयोजकांची परवानगी असेल तर. चला टॉस विन साठी यायचं आहे कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. नेक्स्ट मॅच इज प्लेड बिटवीन कोशाने आणि चिखलगाव. प्लीज कम अप टू स्टेज. कॅप्टन्स बोथ ऑफ द टीम प्लीज. सर्वांनी कृपया यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानात पाहतोय आपण कृष्णा आणि अरुण. सलामीची जोडी आहे. दोन्ही फलंदाज खूप जबरदस्त असे हार्ड हिटर फलंदाज ओळखले जातात. त्यांना हार्ड हिटिंगचीच गरज आहे कारण आपण पाहिलं तर जवळपास 49 धावांचं लक्ष त्यांना पार करायचं आहे. क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष अतिशय सहजरित्या पूर्ण होण्यासारखंही नसतं किंवा सहजरित्या पूर्ण होईल असंही नसतं. परंतु पाहतोय आपण क्या बात आहे. ब्लॉक डिलिव्हरी. ज्या चेंडूचं उत्तर जिथून क्रिकेटची सुरुवात झाली तिथून नव्हतं तोच चेंडू पुन्हा एकदा इथे ब्रह्मास्त्र म्हणून वापरला जातोय गोलंदाज गणेश याच्याकडून. निश्चितच MSCDचा उदय झाला. आपला सर्वोत्कृष्ट कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्यांनी या चेंडूवर मात्र हेलिकॉप्टर शॉटचा जो इजाज केला, जो नवीन हेलिकॉप्टर शॉट जो त्यांनी शोधून काढला त्या शॉट व्यतिरिक्त या चेंडूला मात्र निश्चितच मरण नाही. तेच इथे दाखवलं जातं आणि तो हेलिकॉप्टर शॉट आपल्या आदिवासी क्रिकेटमध्ये बऱ्याच खेळाडूंनी सुद्धा आत्मसात केलाय. टेनिस क्रिकेटमध्ये मात्र निश्चितच याचा उपयोग चांगल्या पद्धतीने काही खेळाडू करतायत. तर इथे पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आणि जसं जसं चेंडू हा एक सोपा झेल आहे आणि कोणतीही चुकी नाही. सहजरित्या झेल टिपलं जातोय. फलंदाजाला बॅक टू पॅव्हेलियन. कोणताही विशेष कामगिरी न करता अरुण मात्र बाद होतोय. येतोय पॅव्हेलियन मध्ये डीजे. धाव या सत्रातील आपण पाहतोय साळोख संघासाठी. 4 चेंडूंचा खेळ झालाय. केवळ एक धाव स्क्वेअरच्या स्वरूपात आले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेला चांगला फटका. त्या दिशेला चेंडू जातोय. 4 धावांसाठी पहिला मोठा फटका पाहतोय आपण. फलंदाज सुनील याच्या माध्यमातून अशाच खेळीची गरज आहे. तुम्हाला ज्या पद्धती जयदासांनी थोडासा वेळ घेतला आणि शेवटचं षटक जे होतं त्या षटकावर बॅक टू बॅक 3 षटकार त्यांनी आणि धावांचा उच्चांक इथं गाठला गेला. 18 चेंडू 49 धावांचं लक्ष दिलं गेलंय आणि इथे मात्र शेवटचा चेंडू या षटकातील मोठा फटका येणं खूप गरजेचं. यस पुन्हा एकदा ब्लॉक डिलिव्हरी. काय जबरदस्त गोलंदाजी होते. षटक संपतं. एका षटकानंतर धाव फलकार धावा 6. अशक्यप्राय असा आव्हाड म्हणणार नाही परंतु येणारे 12 चेंडू धावांची गरज आहे ती तब्बल 43 रन्स नीड फ्रॉम 12 बॉल्स. जर आपण पाहिलं तर जवळपास एक वाईड आणि एक धाव 6 झाल्यात. 43 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आपण पाहिलं तर 43 धावा म्हणजे तब्बल 21.5 धावा. प्रत्येक षटकात 21 धावा इथून.
जयदास याला आपण पाहतोय यावेळेला गोलंदाजीवर, ज्याने अतिशय दर्जेदार फलंदाजी केली, तोच जयदास आपण इथे पाहतोय यावेळेला येईल. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु फार काही मिळणार नाही या चेंडूवर अशा पद्धतीत, परंतु फार काही मिळता राहिलंय. क्षेत्ररक्षण मात्र कोंबडी पकड स्वरूपाचं आपण पाहिलं तर 3 धावा सहजरित्या मिळाल्यात. आणि इथे आपण पाहिलं तर या 3 धावा अशा पद्धतीत काही मोठे फटके हवेत, चौके हवेत, छक्के हवेत, एकेरी दुहेरी धावांनी काही फरक पडणार नाही. तुम्हाला जर या सामन्यात जिंकायचं असेल तर आपल्या मनगटातली ताकद दाखवावी लागेल दोन्ही फलंदाजांना. हम भी किसी से कम नहीं हे दाखवून द्यावं लागेल समोरच्या संघाला, तर या सामन्यामध्ये निश्चितच मजा आहे. यस, पुन्हा एकदा सज्ज, परंतु फार मुशक्कत करावी लागेल, फार मेहनत करावी लागेल, परंतु त्या मेहनतीचं काही इथे उपयोग होताना दिसत नाही. फलंदाजाच्या बॅटमधून काही विशेष फटके येत नाही. ज्या कृष्णाला बॅक टू बॅक 3 षटकार लगावले गेले होते तोच इथे फलंदाजी करतोय, त्याला मात्र इथे थांबून ठेवलं जातंय. ज्या फलंदाजाने 3 षटकार लगावले होते तोच फलंदाज इथे गोलंदाजी करतोय. बदला घेण्याचा खूप चांगला मौका इथे होता फलंदाजाकडे, परंतु तो काही त्याला पार पाडता येत नाही. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 4च्या घरामध्ये. यस, पुन्हा एकदा सज्ज, क्या बात आहे, काय चेंडू होता, वाईट बॉल. निश्चितच थोडस अक्रॉस द लाईन, समालोचन कक्ष जो आहे तो अक्रॉस द लाईन असल्यामुळे काही चेंडू वाईट जात आहेत किंवा थोडे बाहेर जात आहेत ते निश्चितच मिळत नाही, परंतु गुडलेंग स्पॉटवरचा हा चेंडू होता निश्चितच खूपच बाहेर जाणारा चेंडू. त्या चेंडूला सहजरित्या वाईट घोषित केलंय पंच जगदीश पवार यांनी. यस, चांगला फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात, चांगला क्षेत्ररक्षक आहे. बॅक टू पॅव्हलियन हा सुद्धा फलंदाज. मला वाटतं चला नवीन फलंदाजांनी जायचं आहे, आपल्या बॅटचा थोडासा फटका दाखवायचा आहे. विशेष काही त्यांच्यासाठी राहिलं नाही. होम ग्राउंड जरी असेल तरी हा नवीन संघ आहे. मारुती साहेब यांनी बांधणी केलेला नवीन संघ आहे, ते जाणतायत. 1 राऊंड त्यांनी मारलाय, ही खूप चांगली गोष्ट आहे त्यांच्या संघासाठी. पुढील भविष्यातील वाटचाल चांगली होणार आहे. त्यावेळी निश्चितच फलंदाजीसाठी जात आहेत DM पवार. मी नव्हे तर साळोख येथे DM पवार आहेत. येणारे 6 चेंडू, गरज आहे तब्बल 38 धावांची. 6 चेंडू 38 धावा, 6 × 6, 6 चेंडू आणि 6 षटकार लगावले तरी हा सामना, सॉरी अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 38 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका हवाय, षटकार हवाय. मारणार का? वाईट बॉल. आता गणित 1 चेंडू मात्र राहिलाय अंगावर. 7 चेंडू आणि 36 धावा. जर 6 चेंडूवर 6 षटकार लगावले तर 1 चेंडू राखून साऊथ संघ जिंकू शकतो. बघूया ज्ञानेश्वर काय करतायत. यस, चांगला फटका, सहजरित्या चेंडूला मिड विकेट रिजन मध्ये फेकून दिलंय. 2 धावा मिळवणार का? 2 धावा मिळवल्यात. येणारे 6 चेंडू, 35 धावांची गरज. कृष्णा, तुम्हाला थोडा चमत्कार करावा लागेल. तुम्हाला पुढील ज्या तुमचे सामने जे असतील संघाचे, ते या सामन्यांमध्ये तुमच्यावर संघाने काय विश्वास ठेवावा हे तुम्हाला दाखवून द्यावं लागेल. कारण सलामीला गेलेला फलंदाज आहे. एवढ्या धावांचं आव्हान असताना त्या फलंदाजाच्या माध्यमातून अद्यापही एकही मोठा फटका नाही म्हटल्यावर पुढील वेळेला टीम मॅनेजमेंटला, मारुती साहेबांना, जे काही सिनियर खेळाडू त्या खेळाडूंना
तुमच्यावर विचार करण्याची खूप गरज आहे की या खेळाडूला आपण सलामीला का धाडावं पुढील सामन्यामध्ये, तर ते तुम्हाला दाखवून दिलं पाहिजे. निश्चितच सामना तुमच्या खूपच आवाकाच्या बाहेर आहे, तुमच्यापासून खूप लांब आहे, परंतु नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट अँड वॉर असं म्हटलं जातं. युवराज सिंगने 6 चेंडू 6 षटकार लगावले होते. रवी शास्त्री यांनी 6 चेंडू 6 षटकार लगावले होते. कायरन पोलार्डने 6 चेंडू 6 षटकार लगावले होते. तर तुम्ही सुद्धा 6 चेंडू आणि 6 षटकार लगावून हा सामना आपल्या बाजूने झुकू शकता का? ते जरी होत नसेल तरीही या सामन्यामध्ये तुम्ही कितपर्यंत संघाला झुंज देऊ शकता हे पाहणं खूप गरजेचं ठरेल. तिसरा गोलंदाज, शेवटचे षटक राहुल. तिसरा गोलंदाज राहुल, स्ट्रायकर एंडला फलंदाज कृष्णा. पाहूया काय करेल कृष्णा. यस, मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी. जाणार का? चेंडू गेला नाही त्या दिशेला. थोडा आउटफील्ड खरा, परंतु 2 धावा सहजरित्या मिळाल्यात. यस, यस, आपण पाहिलं तर केवळ 5 चेंडूंचा खेळ शिल्लक या सामन्यामध्ये. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक पाहिला आपण तर पुन्हा एकदा इथे मात्र बाद होणं परततोय. यस, हा मात्र निश्चितच नो बॉल. यस, नो बॉल घोषित केला गेलाय. चला नेक्स्ट मॅच साठी तयारीत राहायचं आहे. समालोचनासाठी सुद्धा आमचे बंधू संजू यांनी यायचं आहे. शेवटच्या सामन्याकरता निश्चितच उपलब्ध होतो मी पुन्हा एकदा. चांगला फटका होता, परंतु फटका फसलाय. यस, शेवटचा चेंडू शिल्लक. यस, खूप मोठा पराभव आपण पाहतोय, परंतु यस, इट इज अ गेम ऑफ क्रिकेट. तुम्ही तुमच्या ज्या खेळाप्रतीच्या ज्या भावना आहेत, तुमचा खेळ जो आहे तो खेळ टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या मोसमात माझा YCC क्रिकेट संघ डोनेवाडी खूप फॉर्म मध्ये होता. बरेच पारितोषिक आम्ही पटकावले, परंतु काही खेळाडूंचे काम धंदे, माझ्या काही खेळाडूंचे शैक्षणिक वर्ष खूप महत्वाचे वर्ष आहे, त्यामुळे केवळ अद्यापर्यंत आम्ही एकही सामना अजूनपर्यंत खेळलो नाहीत. त्यामुळे निश्चितच बराच काही चांगला खेळ असून सुद्धा काही वेळेला आपल्याला मन मारून राहावं लागतं. परंतु असं होतं क्रिकेटमध्ये, काही वेळेला आपल्याला प्रायोरिटीज आपल्या ठरवता आल्या पाहिजेत. आपण कशाला प्राथमिकता दिली पाहिजे, तर त्यावेळेला जे आपलं आदिवासी क्रिकेट आहे ते अजून तेवढंच
खूप पुढे नाही गेलेलं की तुम्ही त्याद्वारेच काही खेळाडू प्रोफेशनॅलिटीकडे वळलेत आपले, ही खूप चांगली गोष्ट आहे. निश्चितच पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देतो आणि थोडा वेळ समालोचन कक्षाची रजा घेतो. संजू यांना विनंती असेल की आपण समालोचन कक्ष थोडा वेळ सांभाळण्यासाठी यायचं आहे.